की असा भाषेचा गोंधळ परमेश्वराने त्यावेळेस केला, कारण हे बाबेल जे आहे एकच भाषा आहे, एकच राष्ट्र आहे. बाबेलचा अर्थ काय आहे? बाबल एक देह, एक चित्त, एक मन. हालेलुया. एक चित्ताने एक देहानं ती बुरुज बांधायले. आता होईल कसं? हालेलुया. काय होईल? बुरुज बांधायले. हालेलुया. मला बुरुज बांधायले कशासाठी? स्वर्गात जाण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण मेहनत आपल्या आपल्या पद्धतीने करायला, की सगळे मिळून मिसळून आपण त्या स्वर्गाला प्राप्त करू. पण स्वर्गात जाणं एवढं सोपं नाही. हालेलुया. आणि ह्या लोकांनी काय केलेलं आहे? बुरुज बांधण्यासाठी हालेलुया तयारी केली, पण देवानं तिथं भाषेचा गोंधळ केला आणि तो बुरुज राहिलेला आहे. मना राहिलेला आहे. आता परत हा बुरुज परत बांधायचं काम चाललंय. हालेलुया. मना परत चाललंय का नाही? किती जण न्यूज बघतील, बातम्या किती जण बघतील. हालेलुया. आता परत हे सगळे एक होईल आणि एक बुरुज बांधायचं परत काम चालू झालेलं आहे. कन्नड मधून येतो, तेलगू मधून येतो, त्या भाषेतून येतो, ह्या भाषेतून येतो आणि परत बुरुज बांधायला चालू झालं. काय झालं? बुरुज बांधायचं. ते तुम्हाला समजत असेल तर समजून घ्या. हालेलुया. ते सांगणं आता ते बरोबर वाटत नाही. हालेलुया. तर हे बुरुजचं काम चालू झालेलं आहे, कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं वेडं वाकडं जीवन जगून स्वर्गात जायचंय, पण स्वर्गात परमेश्वर असाच घेणार नाही.